उंच होतील माना ताट होतील नजरा बहुजनाच्या राजा शिवराया तुम्हाला मानाचा मुजरा तुम्हाला मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराजांवरती ज्यांचा प्रभाव होता ते मानवतेचे भाष्यकार आणि जगाचे महागुरु विश्वगुरु भगवान गौतम बुद्ध शिवाजी महाराजांचे अनुयायी बाबासाहेबांचे अनुयायी भक्त आले का आताही आले गणपतीचा आलाय गणपतीचे गणपती आणि त्या गणपतीच्या कडेला शिवाजी महाराजांचा तोंड चेहरा अशा प्रकारचा गणपती बाजारात संभाजी ब्रिगेडच्या काय जागृत कार्यकर्त्यांनी ते रोखलं गेलं लक्षात म्हणजे असा गणपती कडेला शिवाजी महाराजांचा चेहरा असलेला गणपती आता महाराष्ट्रात म्हणजे एक जशी सत्ता आली महादेवची तसं महान त्यांना बहुजन समाजाला शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला छेडछाड करण्याची एकच ही संधी इथला भटोकरा घालवत नाही इथला ब्राह्मण घालवत नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा पुन्हा वार करतोय लक्षात क्या बात है कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पुन्हा वार करतोय देवेंद्र फडणवीसच्या रूपाने तो पुन्हा शिवाजी महाराजांवर वार करतोय ते देवेंद्र फडणवीसच्या रूपाने सुरतेची लूटच लुटली लूटली असे हजारो पुरावे देत आहेत फडणवीस एकतरी पुरावा द्या शिवाजी महाराजांनी लूट लुटली 5 जानेवारी 1667 आणि 2 आणि 5 ऑक्टोबर 1670 ही 2 यास तुटली फडणवीस नावाचा ब्राह्मण मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचं वाटून केलं तरी सुद्धा त्या मराठ्यांना राग कसा येत नाही हा खरा प्रश्न Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. चांगल्या प्रकारचा समावेश या ठिकाणी केलेले आहे त्यानंतर आपण लगेच संत प्रामुख्याने अखिल भारतीय शिवोत्सव वर्ष 6वे या कार्यक्रमाला जे संबोधित करणार आहे ते सन्माननीय प्रबुद्ध रत्न प्रबुद्ध साठे यांनी आम्हाला संबोधित करावं आणि सणासाठी सर्वांनी जोरात करावं सोसला ऊनवारा सोसला ऊनवारा बेहला नाही पावसाला सोसला ऊनवारा बेहला नाही पावसाला डोंगर कंकर फिरणार डोंगर कंकर फिरणार येवणा जेरी सांगणार ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये 19 फेब्रुवारी 1869 ला पहिली शिवजयंती पुण्यात साजरी केली आणि त्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिला छत्रपती शिवाजी महाराजांवरची पहिला पोवाडा मांडला त्या पोवाड्यातील हे कवळ आणि मग सोसला ऊनवारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यातले हे 2 वळीचं कडवं आहे सोसला ऊनवारा बेहला नाही पावसा डोंगर कंकर फिरणार यवन जेरीस आणला हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी गायलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाड्यातील कवळ आता काय आता आपलं काय उंच होतील माना शिवजन्म उत्सवाचा हे 6वं वर्ष आहे त्याचा समारोपाचा कार्यक्रम आज आहे आणि त्या निमित्तानं बोलताना आता आपल्याला काय आहे उंच होतील माना ताट होतील नजरा उंच होतील माना ताट होतील नजरा बहुजनाच्या राजा शिवराया तुम्हाला मानाचा मुजरा तुम्हाला मानाचा मुजरा त्या बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीनं कोटी कोटी मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवाजी महाराजांवरती ज्यांचा प्रभाव होता ते मानवतेचे भाष्यकार
आणि जगाचे महागुरु विश्वगुरु भगवान गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, विश्वभूषण वैश्विक प्रणेते महामानव राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ भीमाई रमाई या आदर्शांना, या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. या शिवपीठावरील विचारपीठावरील बहुजन पीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, परिवर्तन चळवळीतील बहुआयामी व्यक्तिमत्व आणि देहुरुड धर्मभूमीचे, या ऐतिहासिक देहुरुड धर्मभूमीचे विकास करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय भीमपुत्र टेक्सा दादा गायकवाड, आमचे दुसरे मित्र अशोक गायकवाड, EMG पडवळकर साहेब, बऱ्याच दिवसांनी त्यांची भेट झाली आज योगायोगाने. आणि आता ते अत्यंत सुंदर मांडणी, त्यांनी विचार आपल्याला मंत्रमुग्ध केले, ते आदरणीय विठ्ठलदासजी. आणि माझ्या समोर सगळं शिवभक्त नाही, भक्त ही अंधश्रद्धा बाळगतो, तर शिवा आम्ही आहे. शिवभक्त नाही, भीमभक्त नाही. भक्त म्हटलं का त्याचं महापुरुषांची वाटवं जात. आणि तुम्ही महापुरुषाचे भक्त का म्हणावं बनावतं, म्हणून तर महापुरुषाचे देवीकरण केलं जातं. म्हणून तर महापुरुषांचा क्रांतीचा विचार मारायचा असेल तर महापुरुषाला देव बनवा बस. आणि महापुरुषांचे जे आडवे आहेत त्यांना भक्त बनवा. त्यामुळे शिवभक्त आणि शिवाजी महाराजांचे अनुयायी असू शकत नाही. शिवाजी महाराजांचे अनुयायी ना, बाबासाहेबांचे अनुयायी भक्त आले का आता हे आले. गणपतीचा आलाय, गणपतीचे गणपती, आणि त्या गणपतीच्या कडेला शिवाजी महाराजांचा तोंड आला, चेहरा. अशा प्रकारचा गणपती बाजारात. संभाजी ब्रिगेडच्या काय जागृत कार्यकर्त्यांनी ते रोखलं गेलं लक्षात. म्हणजे असा गणपती कडेला शिवाजी महाराजांचा चेहरा असलेला गणपती आता महाराष्ट्रात, म्हणजे एक जशी सत्ता आली महादेवची, तसं महात्यांना, बहुजन समाजाला शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला छेडछाड करण्याची एकच ही संधी इथला भटोकरा घालवत नाही, इथला ब्राह्मण घालवत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजावर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा पुन्हा वार करतोय लक्षात. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पुन्हा वार करतोय. देवेंद्र फडणवीसच्या रूपाने तो पुन्हा शिवाजी महाराजांवर वार करतोय. तो पुतळा बांधला, तो पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर चालतो. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याचे एकनाथराव शिंदे म्हणतात की 340 पुतळा पडतो. प्रथम त्या राजकोट किल्ला 364 वर्षापूर्वी बांधलेला राजकोट किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी किती वारे ताशी 1000 किलोमीटर वारा वाहत असतील. 364 वर्षानंतर सुद्धा राजकोट किल्ल्याचा साधा चिरा सुद्धा दास्तला नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यात कसा पडला. आणि पुन्हा तुम्ही म्हणजे याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजावर ती कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पुन्हा वाद. ते देवेंद्र फडणवीसच्या रूपाने सुरतेची लूटच लुटली. लूटली असे हजारो पुरावा देता येतात. फडणवीस एकतरी पुरावा द्या शिवाजी महाराजांनी लूट लुटली नाही. 5 जानेवारी 1664 आणि 2 आणि 5 ऑक्टोबर 1670 ही 2 यास तुटली. फडणवीस नावाचा ब्राह्मण मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचं वाटून केलं तरी सुद्धा त्या मराठ्यांना राग कसा येत नाही हा खरा प्रश्न. म्हणून आता आपल्याला जागे राहायचं. आणि मला अभिमान सांगावासा वाटतो मला या धम्मभूमीचा, ऐतिहासिक धम्मभूमी, की या देशामध्ये
बुद्धांचं धम्माचे शत्रू बळीच राहू शकत नाही संकल्पना घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देवभूमीमध्ये प्रबुद्ध भारताची पुनर्निर्माण करण्याची संकल्पना इथं मांडली आणि ती संकल्पना घेऊन म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी 19 फेब्रुवारी 1869 ला पहिली शिवजयंती साजरी केली आणि त्यानंतर 22, 23, 25 वर्ष शिवजयंती महाराष्ट्रात साजरी होती. आणि हे शिवजयंती बंद करण्याकरता लोकमान्य टिळकांनी ही गणपती उत्सव आणला. शिवाय जयंती सुरू नाही केली. शिवाय जयंती बंद करण्याकरता टिळकांनी भटमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला. आणि त्याच्यानंतर म्हणजे 1892 ला 95 पासून शिवाय जयंती बद्दल झालेली 10 दिवसाचा शिव उत्सव पुन्हा देवरोडच्या धम्मभूमीमध्ये आदरणीय टेक्सास दादा गायकवाड यांच्या रूपाने साजरा होता. हा इतिहास मला कधी कधी प्रश्न पडतो, कधी हेवाही वाटतो दादाचा, हे जमतं कसं? परिवर्तन चळवळीतलं एकाच वेळी अनेक आघाडीवर लढणं, एकाच वेळी अनेक आघाडीवर सांस्कृतिक बदलासाठी, एकाच वेळी अनेक आघाडीवर लढून सांस्कृतिक बदलासाठी प्रयत्न करणारं बहुआयामी व्यक्तिमत्व हे जमतं कसं? कधी चित्रपट कलाकार, कधी चित्रपट निर्माता, कधी चित्रपट दिग्दर्शक, कधी लेखक साहित्यिक, कधी व्याख्याता, कधी ह्या देहरोडचा धम्म मार्गदर्शक, कधी आमच्यासारख्या पूर्णवेळ धम्म प्रचारकाच्या पाठीमागची, कधी नेहमीच टाकलेली शाबासकीची थाप. हे खरंच परिवर्तन चळवळीचं बहुआयामी व्यक्तिमत्व तुमच्यामुळं या धम्मभूमीतून ही धम्मभूमी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिवर्तनाचं प्रमुख केंद्र बनल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी. खरं तर सांस्कृतिक बदल, सांस्कृतिक परिवर्तन हा परिवर्तन चळवळीचा शेवटचा टप्पा असतो. आणि सांस्कृतिक परिवर्तन झाल्यानंतर तिथली ब्राह्मणी व्यवस्था नष्ट होऊन मानवतावादी समाज निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी सांस्कृतिक बदलाची गरज आहे. आणि आता दुसरा मूळ मुद्दा म्हणजे मी माझ्या या विषयावर देहरोड येथे 6 वर्ष झाले अखिल भारतीय शिव उत्सवावरती मी माझ्या प्रबुद्ध YouTube चॅनलच्या माध्यमातून मी अगोदरच माझी भूमिका मांडलेली आहे. आता या ठिकाणी समारोपाला बोलत असताना मी एवढं याच्याबद्दल का शिवजयंती आपल्या सर्वांना माहित आहे. अलीकडे बघा पुन्हा एकदा RSS चे, बरोबर आहे का, मी चुकतोय कधी कधी, RSS चे राष्ट्रीय सेवी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत काल परवा बरगळे. घोटाळेपणा हा RSS चा सगळ्यात मोठा. काय बरगळे? चुकीचा इतिहास त्यांनी माती बनवण्याचा प्रयत्न केला. काय केलं की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून शिवाजी महाराजांची जयंती ही लोकमान्य टिळकांनी सुरू केली. हे मोहन भागवत बरोबर आहे. खोटं बोलून लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. भागवत साहेब आता बहुजन समाज शहाणा झालाय. येऊन देहरोडच्या धम्मभूमीत एकदा या. बाबासाहेबांचा बहुजन मेळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हा धम्मभूमीतून एकत्र होण्याची प्रेरणा घेत आहे. आणि शिवाजी महाराजांचा मावळा आणि बाबासाहेबांचा बहुजन मेळा याला बौद्ध धम्माचा नारा लागला तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये मानवी जिव्हाळा निर्माण झाल्याशिवाय राहणार. म्हणून मोहन भागवत साहेब हा समाज एकत्र झाला तर आर्यच्या पिल्लावलीना पळता भुई थोडी केल्याशिवाय शिवरायांचा मावळा आणि बाबासाहेबांचा अनुयायी कधीच गप्प बसणार नाही. काय खोटं बोल. महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रामध्ये पहिली शिवजयंती साजरी
केली, रायगडावरची समाधीश्वरांची शोधली आणि शोधून 19 फेब्रुवारी 1869 ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली शिवजयंती साजरी केली. हा जगमान्य आता सर्वसामान्य सत्य स्वीकारलेलं आहे. हे सत्य सर्व मान्य समाज मान्य झालेला आहे, जगमान्य झालेला असताना सुद्धा पुन्हा तुम्ही ब्राह्मणी वळवळ वळवळ पुन्हा तुम्ही करते. आपण म्हणतो केसांना गळा कापला, हे खरं आहे का नाही? केसांना गळा कापला म्हण आहे, खरं तर केसांना गळा नाही कापला जात, पण ब्राह्मणाच्या शेंडी मात्र बहुजन समाजाचा गळा कापला गेला. लक्षात आणि हे काय केले की बाबांनो ह्या इतिहास आहे. तुम्ही लोकमान्य टिळकांनी शिवजयंती सुरू केली याचा एक जरी पुरावा मोहन भागवत दिला तर म्हणतो, पण महात्मा ज्योतिबा फुले शिवजयंती सुरू केली पहिली याचा गाडीवर पुरावा घेतला. म्हणून मोहन भागवतांनी महाराष्ट्राची खोटं बोलल्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी आणि मराठा बहुजन समाजानं आणि याचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करावा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1869 ला पुण्यामध्ये स्वारगेटच्या हिराबागेत शिवाजी शिक्षण मंडळाच्या शेजारी शिवजयंती कुठे केली साजरी सांगतोय. शिवाजी प्रसाद शिवाजी शिक्षण मंडळ स्वारगेट बागाच्या स्वारगेट जवळ हिरा बाग आहे त्या चौकामध्ये सत्यशोधक समाजाच्या वतीनं गंगाराम भाऊ मस्के हा मराठा आणि चापळकरी स्वामी ब्राह्मण यांच्या बरोबर घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली शिवजयंती साजरी केली आणि स्वारगेटच्या पुढील चौकात साजरी केली. आणि शिवजयंती आता कसं शिवजयंतीला आपण पोलीस परवाना करतो, एखादा कार्यक्रम घेताना पोलीस परवाना लागतो, तशी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 10 दिवसाचा शिव उत्सव आणि शिवजयंतीचा पोलीस परवाना स्वारगेटच्या पोलीस स्टेशन मधून काढलेला आहे. आज ही ते रेकॉर्ड स्वारगेट पोलीस स्टेशनला पाहायला एवढं लेखांना एवढं सत्य धडधडीत असताना मोहन भागवतचा भटकला हा आधुनिक कृष्णाची भास्कर पुन्हा शिवाजी महाराजांना करतो, पुन्हा बहुजन समाजाला खोटं म्हणतोय. अरे आमचं महात्मा आमचं जाऊ देता इतिहास टिळकांच्या नातूच नाही. मोहन भागवत तुम्ही टिळकांचे नातू जयवंतराव टिळकांचं तर आत्मचरित्र वाचा, चरित्र वाचा की नसती का? जयवंतराव टिळक बी ब्राह्मणच ना आणि तुम्ही ब्राह्मण. लोकमान्य टिळकांच्या नातू जयवंतराव टिळक आपल्या आत्मचरित्रामध्ये भटमान्य टिळकांनी ते आत्मचरित्र तसं केले नाही, लोकमान्य टिळक केलं असेल. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती पहिली सुरू केली नाही हा दावा केला नाही, हा दावा खोडून काढलाय. कुणी काढलाय? टिळकांचेच नातू असले जयवंतराव टिळकांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलाय. हे सत्य लक्षात. आणि हे सत्य असताना सुद्धा मोहन भागवत हा समाज प्रबुद्ध बौद्ध झालाय तर ब्राह्मणाला हाय मुताले एक सगळं चांगलं जितकं चिरी सांडलं त्याच्याशी रस्त्याला अमृत. जर मान जर प्रबुद्ध झालं तर आपली माती झाल्याची राहणार नाही. हे मोहन भागवतच्या अवलादाला चांगलं नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, मागच्या सुद्धा 1-2 महिन्यापूर्वी बोलताना साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर हिंदू धर्म व्यवस्था सोडली नाही, धर्मांतर केलं असं म्हणाले. मोहन भागवत साहेब असं म्हणून माग आता तुमचा इथं नादाला लागतील येडं वगैरे असं नाही. पूर्वाश्रमीच्या मागवाड्यात जन्मलेला विष्णू साठ्याचा प्रबुद्ध साठे बघून तुमच्या छतावर खैतर नाचण्याची ताकद या बुद्धांच्या रूपानं बाबासाहेबांच्या रूपानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या सामर्थ्याने केलेला आहे. आणि अण्णाभाऊ साठे यांनी धर्म व्यवस्था तुमची नाकारलेला भांडवल धर्मांताने अखंड केले, धर्मांताने तसेच ठेवले. मगराने जणू माणिक
तरुण मोहन भागवत आंबेडकरवादी साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊसाहेबांनी तुमची हिंदू धर्म व्यवस्था हिंदुत्वाच्या आड असणारी ब्राह्मणी धर्म व्यवस्था नाकारली ना. म्हणून आता आपल्याला सावध राहायला, कारण ब्राह्मण ज्या वेळेला सत्तेवरती येतो, ज्या वेळेला ब्राह्मणवाद्यांच्या हातात सत्ता येते, तेव्हा ब्राह्मणवादी अवलादी माज येतो. सत्तेचा उपयोग त्यांनी बहुजन समाजावर ब्राह्मणी वर्चस्व अबाधित आणि कायम स्वरूपी राहण्याकरता ते सातत्यानं सक्रिय असतात. हा ऐतिहासिक इतिहास आहे. ज्या वेळेला सत्तेवरती ब्राह्मण बसतात त्यावेळी ब्राह्मणवाद माजण्याचा इतिहास आहे. सम्राट अशोकाचे नातू भृगु यांची हत्या केल्यानंतर पुष्पपुत्र शुंग नावाच्या ब्राह्मणांनी त्यांच्या सेनापतीला हत्या केल्यानंतर सत्ता हातात घेतली आणि मनुस्मृती जाती व्यवस्था निर्माण केली, बौद्ध धर्माचा ह्रास केला. आणि जागतं नाही 10 वर्षात काय एक सुद्धा संधी घालवत नाही ते बहुजन समाजाला जातीत कसं विस्कटलं जाईल, त्यांच्यावरती कसं गुन्हा करायचा. आणि म्हणून आपल्याला सावध व्हायला पाहिजे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, आपल्याला शिवाजी महाराज हे ब्राह्मण प्रतिपालक नव्हते तर बहुजन प्रतिपालक होते. आणि हे तर इतिहास आपल्याला माहित आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजावरती भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रभाव होता. छत्रपती शिवाजी महाराज कारण भगवान बुद्ध ईश्वराच्या जागी नीतीला स्थान देतात, ईश्वर मानत नाही. तसे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा देव आणि ईश्वर आणि कोणतंही कर्मकांड मानत नव्हते, तर नीतीला सगळ्यात मोठं मानत होते. नीती ही छत्रपती शिवाजी नीती म्हणजेच धम्म आणि धम्म म्हणजेच नीती होय. ही आज विचाराचा प्रभाव छत्रपती शिवाजी महाराजांवर होता. तलवारीच्या धारेला फक्त मनगटाचं बळ नव्हतं, तर मनगटाच्या बळाला चारित्र्याचं आणि नैतिकतेचं अधिष्ठान होतं. म्हणून नैतिकतेचं स्वराज्य स्थापन झालं आहे. शिवाजी महाराज हे पंचशिलाचं पालन करत होते. काय परस्त्री माते समान माना, हा जगातला सुंदर विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. पंचशिलांचं पालन करतात ते प्राणे म्हणते एखादं ते म्हणतात की प्राणाची पाता वेरमणी शिकार पदमची हिंसा. शिवाजी महाराजांनी केली हिंसा नव्हती. स्वतःच्या रक्षणासाठी, या महाराष्ट्रातील नीतिवादाच्या रक्षणासाठी, शेतकऱ्याच्या रक्षणासाठी, गायीच्या ब्राह्मणाच्या रक्षणासाठी नव्हतं, इथल्या मराठ्यांच्या रक्षणासाठी, त्या मातंगाच्या, त्या चर्मकाराच्या, इथल्या ओबीसीच्या, त्या धनगराच्या, त्या मुस्लिम समाजाच्या, इथल्या महिलांच्या, इथल्या शेतकऱ्यांच्या, संपूर्ण महाराष्ट्रातील रयतेच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार उपसली होती. आणि स्वतःच्या रक्षणासाठी हत्यार उपसणं, लढा देणं ही हिंसा नाही, भगवान बुद्धांची. आणि अन्यायाच्या विरोधात लढणं हे सुद्धा हिंसा नाही. त्यावेळी त्याची गरज होती, त्यावेळी त्याची गरज होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे पंचशिलाचं पालन करत होते. आणि तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती अष्टांगी मार्गाचा प्रभाव होता. सम्यक दृष्टिकोन होता शिवाजी. निसर्गाच्या विरोधात कोणताही कृत्य मान्य करायचं नाही, सम्यक दृष्टिकोन, चांगला दृष्टिकोन शिवाजी महाराज. सम्यक संकल्प, रयतेचं स्वराज्य स्थापन करायचा हा संकल्प शिवाजी महाराजांनी स्वतःला राजा बनण्यासाठी नव्हतं, रयतेचं राज्य होतं, शिवाजीचं राज्य नव्हतं, रयतेचं राज्य बनलं हा सम्यक संकल्प होता. सम्यक व्यायाम काय? सम्यक एखादी गोष्ट करण्याचा निर्धार केल्यानंतर तो कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करणं याला सम्यक व्यायाम म्हणतात. आणि रयतेचं स्वराज्य हे पूर्ण करण्याचं काम म्हणजे अष्टांगी मार्गाचा प्रभाव छत्रपती शिवाजी महाराजांवरती होता. आणि मग उदाहरण मी या ठिकाणी सांगेल की मगाशी सांगितलं देवाच्या चरित्र. आता देवावर तर माझं काय आहे त्यात वेळ लागलेला आहे भरपूर. पुढच्या नवरात्र माताच्या याच्यामध्ये ते राहिलेलं देवाकडून काय असेल ते बघतो मी काय करायचं.
तत्पुरती एक उदाहरण की बाबा महिला आज इतकं लाज वाटते. महाराष्ट्रात खरंच हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, खरंच हा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महाराष्ट्र आहे, खरंच बाबासाहेबांचा हा महाराष्ट्र आहे. आज या महाराष्ट्रामध्ये 4 वर्षाच्या मुली सुद्धा सुरक्षित नाही. 4 वर्षाच्या मुलीवर सुद्धा अत्याचार होतो आणि त्या आरोपीला आरोपीला वाचवण्याच्या आरोपीच्या संबंधित माणसाला संस्थेला वाचवण्यात तिथं निर्लज्ज सरकार करतं आणि तिथं राजकारणाचा मुद्दा बनवतात, निर्लज्जपणाचं राजकारण केलं. आणि महागा सुद्धा मुंबईमध्ये एका मंदिरात परत कर जीव बघत बसला. पण घाडगे महाराज म्हणतात मंदिरात लुटली जाती इज्जत, मंदिरात लुटली जाती इज्जत, देव बघत बसला पोरीला. मंदिरात लुटली जाती इज्जत, देव बघत बसला पोरीला. रक्षण करतो म्हणून स्वतःच केला चोरीला. स्वतः तो काय रक्षण करणार आहे? आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्त्रियाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो त्याच्यासाठी आज आपल्या लेकी बाळा सुरक्षित नाहीत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी नीतिमत्ता आणि भगवान बुद्धांच्या नीतीची गरज आहे. आज नैतिक मूल्यावर, चारित्र्याच्या मूल्यावर माणूस, कुटुंब, समाज आणि देशाची उभारणी करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वराज्य होईल. हे याच्यासाठी म्हणून उदाहरण मी सांगेन की एका याच्यामध्ये 1993च्या दंगलीमध्ये एक मुस्लिम समाजाची मुलगी अशी फिरत असताना, जीव वाचवण्यासाठी फिरत असताना एका घरामध्ये शिरली. त्या घरामध्ये एक तरुण, एक विद्यार्थी तरुण अभ्यास करत होता. भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला साक्ष मानून तो अभ्यास करत होता. आणि ती मुलगी येऊन उभा राहिली. रात्र तो मुलाला माहीत सुद्धा नाही ती मुलगी आपल्या घरात आली. सर्व तो मुलगा अभ्यासात गुंग. समोर भगवान बुद्धांची मूर्ती आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. आणि अभ्यास केल्यानंतर सकाळ उठल्यानंतर त्या तरुणानं महाग पाहिलं आणि त्या तरुणीकडे पाहिल्यानंतर तो तरुण विचारतो की मी एकटाच आहे त्या खोलीमध्ये, बाहेर दंगली चालू आहे, त्या मी इथं एकटाच आहे, तुला माझी भीती वाटली नाही का? तेव्हा ती तरुण म्हणते, ज्यांच्या समोर भगवान बुद्धांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, त्या तरुणाकडून माझ्या इज्जतीला कोणताही धोका नव्हता याचा विश्वास होता. म्हणून या शा विचाराची गरज आहे. आणि म्हणून आपण आज पुन्हा ब्राह्मणात सत्तेच्या जोरावरती पुन्हा सक्रिय होत आहे. आणि तो पुतळा राजकोटचा तो खरंच छत्रपती शिवरायांचं वाटतो. त्या आपल्याने काय करून ठेवलेलं आहे. म्हणून या माध्यमातून आणि म्हणून हे खोटा इतिहास पुन्हा मारण्याचा कटकारस्थान पुन्हा होत आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुले सुरू केलेला. आणि मग त्या निवडणुकीमध्ये लोकमान्य टिळकांना 1869 आहे हो, आणि टिळकांचा जन्म 1856. पहिली शिवाजींची निवडणूक पुण्यात साजरी होते. 10 दिवसाचा उत्सव होतोय आणि त्या मिरवणुकीमध्ये घोषणा. आणि टिळक हे पाठीमागे टिळक हे 13 वर्षाचे होते ना, 13 वर्षाचे होते. आणि 13 वर्षाचे असताना महात्मा ज्योतिबा फुले मिरवणुकीमध्ये घोषणा करायची. मागच्या वेळेला सांगले काय घोषणा असायची? आला छत्रपतींचा मेळा, बटानो पळा पळा अशी घोषणा असायची. आणि 13 वर्षाच्या टिळकानं ऐकली ना, गंगाधर टिळकाच्या गंगाधरनं ऐकली 13 वर्षाच्या. आणि त्याने मग 1892ला गणपती उत्सव सुद्धा टिळकाने नाही, इथं सुद्धा आहे, भाऊसाहेब रंगारी यांनी साजरी सुरू करता. आणि तो उत्सव चा ताबा टिळकाने घेतला. आणि बघा त्याचा स्त्रिया गणपती उत्सवाचा सुद्धा स्त्रिया लागले. म्हणजे कष्ट करायचं बहुजनाने आणि माल खायचा बाबा. ही व्यवस्था आजही धर्माच्या, देवाच्या, जातीच्या नावाखाली टिकून आहे. म्हणून
शिवजयंती बंद करण्याकरता लोकपाठमान्य ठिकाणी गणपती उत्सव सुरू केला. म्हणजे महात्मा फुल्यांनी 69, 23, 24, 25 वर्षानंतर एवढा देवात आहे. आणि म्हणून ही खोटा इतिहास आपल्या समोर मांडला जातो. म्हणून शिवरायांचा जो मावळा आहे, छत्रपतींचा मेळा हा फक्त मराठा समाज नाही. छत्रपतींचा मेळा हा दलित, मातंग, चर्मकार, माळी, कुणबी, न्हावी, आदिवासी, ढोर, कैकाडी, लमाणी, डोंबारी, रामोशी, धनगर, मराठा, मुस्लिम, शेतकरी इत्यादी बहुजन समाज हा छत्रपतींचा मेळा होता. आणि प्रत्येक जण आम्ही मेलो तरी चालेल पण शिवराय जगले पाहिजे ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांना तिथल्या दलित आणि त्या बहुजन समाजाने दिली. म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. अरे महात्मा फुल्यांना महात्मा काय म्हणतात ते ब्राह्मण द्वेषी नव्हते. काय म्हणायचे ख्रिस्त मोहम्मदी मांग ब्राह्मणाशी, ख्रिश्चन मोहम्मदी मांग ब्राह्मणाशी 10व्या पोटाशी बंधुपरी. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले हे मानवतावादी. का त्यांना महात्मा म्हणतात? ख्रिश्चन आला, मोहम्मद मध्ये मुस्लिम, मान आणि ब्राह्मण सुद्धा हा जो माणूस आहे तो कोणत्याही जातीचा असेल त्याच्याची बंधुभावाने वागा. हे भगवान बुद्धाचा बंधुभाव महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केला. आणि याच बंधुभावाच्या जोरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीय व्यवस्था तोडून मावळा निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराज हे थोर समाज क्रांतिकारक होते. शिवाजी महाराज हे नुसते राजे नव्हते तर समाज क्रांतिकारक राजा होता. आणि बंधुत्वाच्या नात्यानं जातीचं नातं तोडून, बंधुत्वाने माणसाची नातं तोडून मावळ्याचं संघटन उभा करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. हा इतिहास आम्हाला पुढे न्यायचा. आणि म्हणून आज भगवान बुद्धांचा आज खरंच महात्मा फुल्यांनी सुरू केलेली शिवजयंती जर तशीच राहिली असती 10 दिवस आणि हे गंगाधर टिळक जन्माला आला असता. गंगाधराचा टिळक ह्यानं कुठला गणपती आणला नसता. तो कोकणातला देव चिरपावून रावणाचा आणि टेस्ट्याचा. आणि महात्मा फुल्यांनी केलेली शिवजयंती तशीच राहिली असते तर महाराष्ट्र हे जगाच्या परिवर्तनाचं शक्तीपीठ झालं असतं. लक्षात घ्या, जगाच्या परिवर्तनाचं शक्तीपीठ. म्हणून आपल्याला ते आता करायचं आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुरू केलेली शिवजयंती याचा भूमिका हा इतिहास करून एक सरकार ज्या टिळकांचे गुलाम व्हायचा, गंगाधर टिळक भटमान्य टिळकांचा ज्याला गुलाम व्हायचा ते कुशाल घरात गणपती बसला. पण महात्मा ज्योतिबा फुल्यांचा खरा अनुयायी असणारा, शिवरायांचा खरा अनुयायी असणारा हा गणपती कधीच बसवणार नाही. हा कधीच नाही बसवणार. शिवाजी महाराज देव पाळत नव्हते, अंधश्रद्धा पाळत नव्हते. कधी गणपती बसवला नाही, कधी सत्यनारायण केला. गडावर सोन्याच्या मूर्त्या देवाच्या देवीच्या सापडल्या. पूजाय पाहिजे ना शिवाजी महाराजांनी घरात मूर्त्या देवीच्या सोन्याच्या वितळवल्या आणि स्वराज्यासाठी उपयोग केला. हा इतिहास. राजाराम महाराज ते पायातून नाही जन्म आले, पादुकता जन्माला आलेला. ते पायातून गेलं निघून. तोंडात आला जन्माला ब्राह्मण, बाहेरून क्षत्रिय, नाभीतून वैश्य आणि पायातून शूद्र. अरे ब्रह्मदेव काय पुरुष का स्त्री आहे? माणसाला जन्माला कोण घालतं? माझी एक कविता होती, घटावर सवाल माझा जबाब तुम्ही द्यायला काय? पोलीस केस झाली होती, निर्दोष सुटली, पहिल्याच केस निर्दोष. मला विचारा काय आता ती म्हणत नाही चॅलेंज लाईव्ह चालला त्यामुळे ते मला तिकडे बोलत नाही. परंतु मी एवढंच म्हटलं कारण हा ब्रह्मदेव हा पुरुष असताना तो 4 ठिकाणी बाळत झाला कसा? आणि मग बाबा मग हे मी नाही म्हणलं, हे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी 150 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे. त्याचं कवितेत मी रूपांतर केलेलं आहे. आधी महात्मा फुल्यावर कारवाई करा आणि मग माझ्यावर. एकाच केस पाहिजे.
कैसे डिस्पेंस एका केला निर्दोष होतो दुसरी तारीखच नाही सत्याचा विजय लक्षात सत्य सर्वांचे बाहेर आहे सत्याला उशीर लागतो पण सत्य कधीच पराजित होत नाही आणि सत्य बोलणं सत्य ऐकणं आणि सत्य सांगणं ही जगातलं सगळ्यात मोठी धाडस आहे बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी सत्य सांगून बहुजन समाजाला सन्मान देण्याची चळवळ उभा केली ती चळवळ आपण पुढे नेऊया एवढंच बोलून येतच मी थांबतो नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय भारत